एकंदरीत सोशल मीडियावर बरेचसे नेते उदयाला आलेले आपल्याला दिसतात, म्हणजे जे कदाचित पक्षाच्या नोटीसमध्ये पण नसतील, पण असे सोशल मीडियावरचे नेते जोरदार व्हायरल रील्स, इन्स्पायरिंग असं म्युझिक आणि ते इफेक्ट्स वापरून ते नेते होतात सोशल मीडियाचे. अशा सगळ्या नेत्यांबद्दल तुम्ही नक्की काय सांगाल? मला असं वाटतं इट इज टू इच इज ओन, पण आपल्याला त्या व्हेकलचा पर्पज कळायला पाहिजे. सोशल मीडिया एक शस्त्र आहे की ज्याने आपल्याला राईड करायचं का आपण त्याला राईड करायचं हे कळालं पाहिजे. त्याचं युटिलायझेशन हे कम्युनिकेशन आहे. कम्युनिकेशन करण्यासाठी आजची ती गरज आहे का, तर आजची गरज आहे. आता तुम्ही काय कम्युनिकेट करता त्याच्यावरती, आणि तुम्ही काय कम्युनिकेट करू पाहता हे फार महत्त्वाचं आहे. की समजा मी लोकांमध्ये जातो आहे, हे मला कम्युनिकेट करणं गरजेचं आहे, तर मी सोशल मीडिया वापरणार. मग त्याच्यामध्ये मी समजा फोटो ऑप करतो आहे का मी खरंच फिरतो आहे, हा एकदा फरक लोकांना लक्षात कधी येतो, हे ह्या लोकांना म्हणजे जे आहारी जातात त्यांना हे कळत नाही. की ते एक दिवशी एक टाकतील, दुसऱ्या दिवशी दुसरं टाकतील, तिसऱ्या दिवशी तिसरं टाकतील. हा नाही मुद्दा. तुम्ही जे करत असाल ते तुम्ही नीट टाका, ते तुम्ही रिलेंटलेसली टाका. त्यात हे बघू नका त्याला 10 लाईक आहेत का 5 लाईक आहेत का 7 लाईक आहेत. तुम्ही लोकांच्या मसल मेमरीला डिस्काउंट करता. तुमची आयडेंटिटी क्रिएट कशी होते की तुम्ही सातत्याने काम करताय हे टाकण्याने होती. तुम्ही किती वेरिड इश्यूज घेताय ह्याच्याने नाही होते, किंवा तुम्ही एका विषयाला तडीच नेताय का हे लोक लक्षात ठेवतात. मी म्हणलो होतो की युनिव्हर्सिटीचा फ्लायओव्हर होणार आणि तो आता समजा ह्या वर्षी होतोय, तर हे मी 5 वर्ष आधी बोललोय, पण मी त्याच्यात समजा पाठपुरावा करत राहिलो, तो त्याला वेळ लागला. पण लोकांनी काय बघितलं की हा त्या प्रोसेसमध्ये होता आणि अजूनही आहे. मग हे करणं गरजेचं. मग तुम्ही ते एंड तरी न्या, आणि ज्या दिवशी तो होईल त्याशी मी म्हणायला चला आपलं काम एक झालं. हे लोकांना तुमचं काम कळवण्याचं माध्यम आहे. त्याच्यामध्ये समजा तुम्ही तुमचे जसं एक वेगळे तुम्ही रोल्स प्ले करायला लागला, तर आपण ॲक्टर्स नाही ना. बिलकुल. कधी पोलिसमॅन, कधी डॉक्टर, कधी असं नाही ना. हा, तर त्यांना रोज नाही लाईक करणार ते, पण ह्याचा अर्थ असं नाही की ते तुम्हाला अप्रिशिएट नाही करते. सो त्या मीडियमला समजणं इथे लोक बऱ्याच वेळेला चुकतात. आणि रिफॉर्मेटिव्ह आणि इम्प्रेसिव्ह हा एक जो डिवाइड आहे की आपण लगेच इम्प्रेसिव्ह गोष्टीच्या मागे लागतो. आज मला 1500 लाईक्स आल्या, अहो कधी 1502 आल्या तर विचार करा ना की काय एवढा मोठा फरक पडणार. आणि 1200 आल्या तर काय एवढा तोटा झाला. तुमचं काम समजा जेन्युइन असेल तर ते किती लोकांना मल्टीफोल्ड अप्रिशिएट होत आहे, आणि जे हे बघणारे नाही आहेत त्यांच्यापर्यंत सुद्धा ऑब्झर्व करणारे लोक पोचवत आहेत. सो तो आपण त्याचा व्हास्टनेस नाही बघत, त्याच्या त्या इम्प्रेसिव्ह रिटर्न्सकडे, इमिजिएट रिटर्न्सकडे अट्रॅक्ट होतो. हेच शेअर्समध्ये जे डे ट्रेडिंग करतात ते हेच आहे ना. तेच आहे. बिलकुल. सो फंडामेंटली तुमचा थॉट हा इम्प्रेसिव्ह विचारांकडे जातो का रिफॉर्मेटिव्ह विचारांकडे जातो, ह्याच्यातनं हा त्याचा एक एक्झाम्पल आहे. सोशल मीडिया त्याच्यातला हा आत्ताचा व्हेकल आहे. तर आपण समजा रिफॉर्मेटिव्ह वेजला राहिलो तर वी गो फार. मला असं वाटतं तुम्ही काही फिलॉसॉफी सेट करून ठेवलेल्या आहेत आणि यू रन युअर फुल लाईफ अकॉर्डिंगली. मॅरेथॉन चांगलं वाटतं मला, 100 मीटरची रेस नाही पळायची.